त्यांच्या मोबाईलमध्ये ती क्षण टिपतायत. एकवीस सप्टेंबरला सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे. सर्व लेडीजसाठी एक गुड न्यूज आहे. सर्वांनी लक्ष द्या. सर्व लेडीज ओके, 21 सप्टेंबरला ह्याच ग्राउंडवरती आपण चॅम्पियन्स ऑन टर्फ लेडीजसाठी एक टुर्नामेंट करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवायत सर्व लिम अँड ब्रिस्ट या टर्फ सर्फे. आताच ऑफिसमध्ये HR ला सांगा की मला 21 सप्टेंबरला सुट्टी पाहिजे, नसेल तर आणि सुट्टी घ्या. ओके, आणि सर्वांनी खेळा, एन्जॉय करा. 21 तारखेला मला असं वाटतं संडे का सॅटरडे येईल. आणि जितू पेडणेकर बॅटिंगसाठी त्या सोबतीला रोहितने पण आज आमच्यासोबत कॉमेंट्री केली. रोहित देवाडिगा, रोहितचे पण चाहता वर्ग आलाय. ते पण मॅच बघतील सर्व त्यांचे फ्रेंड्स. लेट्स प्ले. आणि मॅचला सुरुवात होती. आमची अंपायर्स पण तयार होतील. टॉस जिंकून कॉर्नेल स्मॅशर्सने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यांच्या विरुद्ध सीझर किंग. जो जिंकेल तो फायनलमध्ये जाईल आणि जो फायनलमध्ये जाईल तो एका तरी ट्रॉफी सोबत फोटो काढेल आणि आपल्या बिल्डिंगच्या ग्रुपवर टाकेल, व्हॉट्सअप ग्रुपला, की आम्ही जिंकलो. आलेले सर्व आमचे मेंबर्स. इनिंग ब्रेक्स मध्ये दुसऱ्या सेमीफायनलचा पण टॉस केला जाईल. अल्पाईन टायटन आणि क्रेस मावळा, आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी या. आता आलात तर हरकत नाही, आता पण आपण टॉस करूयात प्लीज. सेमीफायनल मॅच. बॅटर जितू, नॉन स्ट्राइक एंडला रोहित. चला एकदा जोरदार टाळ्या वाजूया. सेमीफायनलची मॅच. रेजेन्सी अनंतम, लिम अँड ब्रिज टर्फ. लेट्स प्ले. स्ट्राइक एंडला बॅटर जितू, नॉन स्ट्राइक एंडला रोहित, बॉलिंग साठी गणेश. एक महत्वाची मॅच, प्ले ऑफ. जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर रेस्टिकला एक चांगला स्ट्रोक खेळले गेले, बट रन मिळेल तिकडे सिंगल. च्या खेळाने आज सर्वांना एकत्रित आणलं असं क्रिकेट. आय लव्ह क्रिकेट ऑलवेज. कधीही बोला क्रिकेटसाठी रेडी आहे. स्ट्राइक एंडला रोहित, बॉलर गणेश. या बॉलवर पण लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. रन्स मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. लिम अँड ब्रिज टर्फच्या माध्यमातून ही प्रेझेंट केलेली एक चांगली टुर्नामेंट तुमच्या समोर. चॅम्पियन ऑन टर्फ येणाऱ्या 21 सप्टेंबरला लेडीजसाठी पण एक आपण ऑर्गनाईज केलंय. राकेश शिरसाट आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आताच डिसाईड केलं की आपण वुमन्सची पण एक चांगली प्रीमियर लीग करूयात, जेणेकरून त्यांना पण चांगलं क्रिकेट खेळायला भेटेल. या बॉलवर पण पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर नो बॉल आणि रन 4 रन. एक बॉल आणि 4 रन. या बॉलवर पण ग्राउंड स्ट्रोक आणि तिकडे शिशिर थोडे शांतपणे खेळावं लागेल
क्रिकेट हा खेळ डोक्यावर बर्फ ठेवून खेळण्यासारखा आहे. शांततेने अगदी शांतीत क्रांती करावी लागेल तुम्हाला. या बॉलवर पण नो बॉल. सिंगल रनने मात्र एक्स्ट्रा रन्सच्या मध्ये पुढे जाईल 6. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगली पिचिंग, वर तेवढाच चांगला फटका. जितू पेडणेकर पण प्रयत्न करतात की रन्स यावे. 7 रन झाले त्या फलकावरती. बिग फाईट, काटेकी टक्कर, सर्व प्लेयर्सला खूप चांगलं. मॅन द मॅच साठी ट्रॉफी, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, प्लेयर ऑफ द सिरीज. या बॉलवर लोअर फुल टॉस बॉल कन्वर्ट केला आणि तिकडे कॅच सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस. तन्मयने चांगले एफर्ट्स दिले बट तिकडे कॅच सुटली. गुड एफर्ट्स तन्मय, हार्ड लक. 8 रन झालेत. या बॉलवर पण अगदी तिकडे समोर खेळत असताना रन्स. रन्स झालेत 9. 1 to go. सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर्स मंतक सागोती, रॉयल डोसा, रॉयल इस्टेट, सिस्टम फॅमिली रेस्टॉरंट, TPL येणाऱ्या 25, 26, 27 ऑक्टोबरला मी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. ज्याने आपल्याला स्पॉन्सर केलंय. त्यानंतर या परिसरातील दमदार आमदार रवींद्र चव्हाण साहेबांचे देखील सहकार्य राहिले गेले. त्यानंतर आमचे मयकर, सर्व लिमॅन ट्विस्टचे टर्फचे ओनर्स. 10 रन झालेत. लिमॅन विश टर्फ. सर्व ओनर्स. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सिद्धांत, इकडे पण रन मात्र सिंगलने पुढे जाईल. 11 रन झाले त्या फलकावरती. जितू पेडणेकरला पण माहिती आहे की मॅच बनवावी लागेल. इम्पॉर्टंट मॅच आहे, क्रुशल मॅच है. थेंबे थेंबे तळी साचे, बूंद बूंद से सागर बनता है भाऊ. सो बैटिंग करना पड़ेगा भाई. सर्व लिमॅन रुईसचे सर्व टर्फचे ओनर्स. या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर आणि वाईट बॉल. 12 रन झालेत. या बॉलवर पण एक चांगला ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले तिकडे आणि या बॉलवर पण कव्हरला खेळले गेलेत आणि रन. इकडे पण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाही. सीदला इम्पॉर्टंट मॅच आहे भाऊ. जे 2 दिवस केले त्याची मेहनत करावी लागेल. आणि स्कोर पुन्हा एकदा 14 रन. सीदला मात्र कुठेतरी एक्स्ट्रा रन्स खर्च करतोय. त्यामुळे या बॉलवर समोर एक चांगला फटका. जितू पेडणेकर
वा पेडणेकर, कडक फटका. 21. शॉट ऑफ द मॅच. परफेक्ट स्ट्रेट स्ट्रोक खेळले जितू. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. जो चांगला खेळेल तो नक्की जिंकेल. इकडे पण 21. पुन्हा एकदा मात्र इकडे डॉट बॉल, शेवटचा बॉल आणि 21 रन. या बॉलवर नॉट आउट. इकडे पण बॉलला फिरवलं गेलं आणि ओव्हर संपली आहे. 2 ओव्हर संपल्या, 23 रन. सिद्धने कुठेतरी एक्स्ट्रा टाकले बट त्यामुळे स्कोरचा ग्राफ वरती गेला. (23) 23 रन झाले, 2 ओव्हर संपल्यात. चला यानंतर टॉस साठी रेडी राहा दोन्ही टीम्स. क्रेस मावळा आणि टीम अल्पाईन टायटन. दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. क्रेस मावळा आणि अल्पाईन टायटन. लेग ब्रेक वरती बॉल फिरवला आणि कॅच पकडली. जितू पेडणेकर आउट. काय सेलिब्रेशन आहे. इम्पॉर्टंट विकेट डाऊन. जितू बॅक टू द पवेलियन. काय कॅच पकडली. सचिननी कॅच पकडली नाही तर मॅच पकडली आहे. कडक कॅच ऑफ द टुर्नामेंट. टर्निंग पॉइंट. चला बॅटिंग लाईन पाठवायचे लवकर. आणि 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली शिशिरने. एक इम्पॉर्टंट विकेट. कुठेतरी स्ट्राइक एंडला बॅटर अभिजित पाटील. पाटीलने मागील मॅच मध्ये पण चांगली बॉलिंग केली होती. नो बॉल. मॅच पुढे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शांत चालू आहे. 24 रन झालेत आणि मॅच तिसऱ्या ओव्हर मध्ये कुठेतरी धीम्या गतीने चालू आहे. इकडे पण एक चांगला लेग ब्रेक आणि इकडे पण पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला बट रन तिकडे 25 धावा झाल्यात. या बॉलवर पण फटका फसवला गेलाय पुढे आणि तिकडे 1 रन. 26. इकडे पण डॉट बॉल. 26 रन वरती 1 विकेट.
सीझर किंग्सने मात्र कुठेतरी स्कोरचा ग्राफ शांत चालू आहे. सेमीफायनलची मॅच, 1 to go. या बॉलवर आणि शेवटच्या बॉलवर 6-32. त्यांनी जम्प केलं बट ट्राय केला पाहिजे होतं. सीदने ट्राय नाही केलं भाऊ. ट्राय केला असता तर बॉल मला स्वतः हातात लागला असता, बट ट्राय नाही केलं तुम्ही. 32. (32) 32 रन झाले. थोडं फास्ट खेळायचं आहे फिल्डिंग टीम. बॉलिंग साठी सचिनने मागील मॅच मध्ये पण चांगली कामगिरी केली होती. या बॉलवर पण अगदी बॅकफुटला खेळले गेले. रन मिळेल सिंगल. 33. चौथी ओव्हर चालू आणि 33 रन झालेत. लोअर स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का? बट लोअर स्कोरिंगची मॅच पण दुसऱ्या डावमध्ये रंगेल आणि नेहमीच अशा मॅचेस इकडे फिरताना पाहायला मिळाल्यात. त्यामुळे मॅच फिरू शकते, शांत होऊ शकते. या बॉलवर अभिजित पाटीलने मात्र लगावलाय 6 रनसाठी. अभी नाही तो कभी नाही. स्ट्रोक अभी. 39. ग्राफने पुन्हा एकदा वरती गेलाय. 39. 39 धावा झाल्यात. चौथी ओव्हर चालू आहे. स्ट्रोक अभी. या बॉलवर पण आले बॅकफुटला कट केलं. स्क्वेअर कट. 1 रन मिळेल सिंगल. 40-40. (40 रन झाल्यात. इकडे पण इकडे पण बॅटर अतुल. या बॉलवर अतुलला दांडी उडवले. बॅटर आउट. सचिन आणि राकेश शिरसाट अगदी जवळून विकेट बघतात. बॅटर आउट. अतुलला फसवलं आणि थांबवलं. 40 वरती 3 विकेट. 4 ओव्हर संपल्यात. चाळीस रन झालेत. 40-40. 6 बॉल बाकी आहेत.
शेवटची ओव्हर घेऊन बॅटर बॉलर तनय. तनयला इम्पॉर्टंट ओव्हर आहे आणि तनयला चांगली ओव्हर टाकावी लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत लेफ्टी अभिजित पाटील. कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कलाटणी घेते बट रन्स आणि स्कोर 41 वरती 3 विकेट गेलेत. या बॉलवर पण फिरवला गेला बॉल आणि बॅटर आउट. श्रीपन डॅरियसला पण मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक लोअर स्कोरिंगची मॅच मात्र इकडे सेमीफायनलची मॅच होतीये. बॅटर न्यू बॅटर सुशील 41 41 रन झाले 4 विकेट गेलेत. सुशीलला पण एक 50-55 पर्यंत स्कोर घेऊन जावं लागेल. इम्पॉर्टंट मॅच आहे. रोहन पाटील पुन्हा एकदा जॉईंट होतात. एका या बॉलवर लोअर फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट केला गेला आणि चांगली कॅच. सुशील पण आउट आणि कॉर्नरला स्मॅशर्सनी मात्र चांगली फाईट केली आहे. गुड कॅच प्रसाद. आणि हॅट्रिक बॉलवरती असणार आहेत बॉलर तनयने जर हॅट्रिक घेतली तर भाऊ त्याच्यासाठी पण एक मोठी अचिव्हमेंट असणार आहे की मी सेमीफायनलला हॅट्रिक घेतली. स्ट्राईक एंडला बॅटर मिथून बॉलर तनय आणि एक चांगला बॉल तनयचा इकडे बॉल फिरवला आणि तनयने ही चांगली ओव्हर. गुड बॉलिंग. 41 रन झालेत. रोहन पाटील मात्र बघतायत की आम्ही 56 डिफेंड नाही केला बट समोर शूटिंग पण एक चांगला परफॉर्मन्स केला अतुलने. 41 रन झाले. स्ट्रायकेटला बॅटर मिथून बॉलर तनय. या बॉलवर पण चांगला लेग ब्रेक आणि
चला मॅच चालू करायची आणि तनईचा एक बॉल बाकी आहे. तो बॉल मात्र कोणीतरी टाकेल. तनईला थोडी दुखापत झाली बट फोर्टी 42 रन्स झालेत, 5 विकेट गेलेत आणि इकडे पण एक रन आणि 43 झालाय. 44चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम कॉर्नर स्मॅशर्सला. 44चं टार्गेट आहे. 44. 44 रन्स करायच्या 30 बॉल मध्ये. फोर्टी फोर्स करायचे 30 बॉल मध्ये. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. 44. चला लवकर मॅच चालू करून घ्यायची आहे. चला मॅचला सुरुवात होते. 44 करायचे आणि जितूने पहिली ओव्हर घेतली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल.
सुचिता सिंह आपके हाथ से ट्रॉफी, ये मैच का सेमीफाइनल मैच का टॉस, जिन्होंने अच्छा परफॉर्मेंस किया उनके हाथों से सेमीफाइनल मैच का टॉस. ज्यांनी चांगला परफॉर्मन्स केला अल्पन टायटन आणि क्रेस मावळा. आमचे मयूर दिघे पण रेडी होऊन आलेत, घरातून मस्त फ्रेश होऊन आलेत. आणि इकडे बॅटर आउट, जीतून एक चांगला बॉल टाकला, परफेक्ट. अल्पाइन टायटन क्रेस मावळा टॉस जिंकले आणि फिल्डिंग. सर्वजण मॅच अगदी जवळून बघतात. यानंतर दुसरी सेमीफायनल, त्यानंतर फायनल, असं ओव्हरऑल आपण आज इकडे सर्वांनी एन्जॉय केलं क्रिकेट. आणि सर्व रेजन्सी अनंतमचे सर्व प्लेयर्स, 23 बिल्डिंग्स. व्हाईट बॉल, रन्स पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. चार बॉल आणि 2 रन. इकडे पण व्हाईट बॉल. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. जितूकडून चुकी होते, चुकी करून चालणार नाहीयेत. इम्पॉर्टंट मॅच आहे, तिकडे एक्स्ट्रा टाकून चालणार नाहीयेत. आता मात्र मॅच जिंकण्याकरिता 39 रन्सची गरज आहे. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चुकीला माफी नाहीये. जितू पेडणेकर कडून एक्स्ट्रा रन्स इम्पॉर्टंट मॅच मध्ये, सेमीफायनल मॅच. या बॉलवर दांडे गोल, बॅटर आउट. तन्मयने चुकी केली आणि तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तर इकडे 44 रन्स डिफेंड करतील का टीम सीझर किंग. आणि मॅच 6 रन 2 विकेट. बॅटर सिसिर 38 करायचे आहेत. ही मॅच पण डिफेंड करेल का टीम सीझर किंग. 1 to go. या बॉलवर पण डॉट बॉल आणि पहिली ओव्हर संपली. 6 रन 2 विकेट. एक्स्ट्रा आले बट जितूने बॉलिंग पण चांगली टाकली. 2 विकेट पण मिळवले आणि स्कोर थांबवला पण आहे. 24 बॉल मध्ये 38 करायचे आहेत. चोवीस बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. चला मॅच चालू करायची लवकर. बॉलर अल्पिन,
स्ट्राईक एंडला बॅटर गणेश आणि सिसिरला मात्र इनिंग बिल्डअप करावी लागेल जर जिंकायचे कॉर्नल स्मॅशर्सला, तर खूप गरजेचं आहे रन्स करणं. बॉलर अल्पिनला मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल. पहिलाच बॉल वाईड बॉल. लोअर स्कोरिंगची मॅच आहे, बट ते पण डिपेंड करेल का टीम सीझर किंग सर बॉलरने चांगली बॉलिंग केली तर डिपेंड करू शकतात. या बॉलवर पण नो बॉल. रन सिंगलने पुढे जाईल आणि 8 रन झालेत. 24 बॉल मध्ये अजूनही 36 रन्स करायचे आहेत. बॉलर अल्पिन, स्ट्राईक एंडला बॅटर गणेश. या बॉलवर पण फ्लिक केला गेला, तिकडे जितूने अडवला आणि डॉट बॉल. मॅच डॉट बॉल करून चालणार नाहीये, तर रन्स चालू ठेवणं गरजेचं आहे, कारण की लोअर स्कोरिंग मॅच नेहमीच शांत होते. 8 रन झालेत आणि अशा मॅचेस फिरताना पाहिल्यात नेहमीच. या बॉलवर पण एक चांगली पिचिंग आणि कमबॅक केलं मात्र इथं अल्पिनने. या बॉलवर पण चांगलं ड्राईव्ह केलं गेलं, तिकडे रन सिंगल. नऊ रन झालेत. अजूनही 35 रनची गरज आहे. एखाद दुसरा 6 मात्र कन्वर्ट करावा लागेल एखाद दुसऱ्या ओव्हरमध्ये, कारण मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. या बॉलवर एक चांगला फटका आणि तिकडे एक रन. तिकडे सर्व आपले टीम मेंबर्स आहेत, कमिटी तिकडे उभी आहे, त्यामुळे आपण जे डिसिजन आपले सर्व विचारून देणार आहोत त्याचं लक्ष द्या. 10 रन झालेत. 34 ची गरज आहे. इकडे पुन्हा एकदा सिंगल रन. 11 रन झाले धाव फलकावरती. 19 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 33. 1 to go. अजूनही 33 रनची गरज आहे 19 बॉल मध्ये. बॉलर अल्पिन, स्ट्राईक एंडला बॅटर सिसिर. या बॉलवर एक चांगला फटका आणि इट्स अ 6. क्रॅकर 6, फ्लॅट 6. टायमिंगला सिसिरने खेळला आणि रन झाले तिकडे 17. आता 18 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. शेवटच्या बॉलवर आलेला 6 मात्र अल्फिनला पण माफ करणार नाही. अल्फिन पण स्वतःला मात्र नाराज असेल. 18 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. 18 चेंडू 27 धावांची गरज आहे. बॉलर सुशील. जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल, म्हणजे जो जिंकेल तो एक तरी ट्रॉफी सोबत फोटो काढेल आणि जिंकणं गरजेचं आहे. सेमीफायनल, फायनल. बॉलर सुशील. 18 बॉल 27 समीकरण आहे. 18 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर गणेश. या बॉलवर देखील एक चांगला फटका आणि तिकडे आपली टीम मेंबर्स तिकडे आहेत, त्यांना पण विचारून डिसिजन द्यायचं आहे. मयूर, चार रन.
तिकडे आपली सर्व टीम आहे ते आपल्याला विचारून देतील. सर्व आपली ऑर्गनायझिंग टीम कमिटी असणार आहे. मयूर दिघे तिकडे आहेत, लक्ष द्या मयूर दिघे. आता 17 बॉलमध्ये 23 रनची गरज आहे. गणेशने मात्र मॅच पुन्हा एकदा फिरवली आहे. या बॉलवर पण नो बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल आतमध्ये आला, सिंगल रन. गणेशला माहिती आहे की आता कॅल्क्युलेशन खेळलं तर आपण मॅच मध्ये इझिली जिंकतोय, बट हलक्यात घेऊन चालणार नाहीये. मॅच कुठली कधीही फिरू शकते. इकडे मात्र लाऊड अपील बट नॉट आउट. एकवीस धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता अजूनही. त्या बॉलवर पण फटका थोडा फसला, तिकडे सिंगल रन मिळेल. 24. 20 धावांची गरज अजून मॅच जिंकण्याकरिता टीम कॉर्नर स्मॅशर्स. गणेशने एक चांगली कामगिरी केली. कॉर्नर स्मॅशर्स मात्र फायनलच्या दिशेने जाईल का आणि फायनल खेळेल का? या बॉलवर पण फ्लिक केला, अगदी ग्लान्स मनगडाचा वापर केला गेला. सिंगल रन आणि रन्स 25. 1 to go. व्हाईट बॉल. रेजेन्सी अनंतमध्ये आज लिम अँड ब्रिज टर्फने चांगला ऑर्गनाइज केलं ही टुर्नामेंट. फायनल डे. 13 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 13 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. 13-17. आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आता मात्र 12 बॉलमध्ये 17 रनची गरज आहे. तनयला थोडी दुखापत झाली होती, बट त्याचा वरती थोडं पापणीला बॉल ते थोडं लागलंय आणि डोळा सेफ आहे. सो आपल्या शरीराची काळजी घ्या. लाईफमध्ये क्रिकेट तर खेळायचं आहे, पण आपला हेल्थ इम्पॉर्टंट आहे. ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे. 12 बॉल 17ला जर अभिजित पाटीलने चांगली ओव्हर टाकली तर मॅच फिरू शकते. 12 बॉल 17 दोन्ही टीमला आहे खतरा. अभिजित पाटील स्ट्राइक एंडला बॅटर गणेश. आणि पहिलाच बॉल गणेशने एक चांगला स्ट्रोक. इट्स अ 6 बाउंड्री आणि मॅच पूर्णपणे फिरवली. आता 11 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे. गणेशने एक चांगली बॅटिंग केली आहे. आपल्या टीमसाठी मात्र उभा राहिला आणि एक चांगली इनिंग बिल्डअप केली आहे. वेल प्लेड. कॉर्नर स्मॅशर्स. 11 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे. आज सर्व रेजन्सी अनंतमचे सर्व प्लेयर्स, सर्व टीम मेंबर्स डॉट बॉल. दहा बॉलमध्ये 13 रनची गरज आहे. हे 4 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. स्ट्राइक एंडला गणेशला पण माहिती आहे रन्सचा मीटर चालू ठेवून आपल्याला गरजेचं आहे. डॉट बॉल करून चालणार नाहीयेत. इकडे पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि आता मात्र 10 बॉल्स मध्ये 12 रनची गरज आहे. 10 बॉल 12.
या बॉलवर एक समोर चांगला फटका गणेशच्या बॅटमधून. इट्स अ 6. परफेक्ट टायमिंग आणि 6 रनसाठी. प्रॉपर टायमिंग केलं गेलं आणि अवघ्या 6 रनची गरज आहे. कॉर्नर स्मॅशरच्या सर्व प्लेयरच्या चेहऱ्यावर काय खुशी आली आहे. नो +1 आणि 4040. आता अवघ्या 4 रनची गरज आहे 9 बॉलमध्ये. वेल प्लेड गणेशचं मी कौतुक करेल की ही मॅच कशी हँडल त्याने केली, कारण की लोअर स्कोरिंगला मॅचेस नेहमी अशा फाईट होतात. 9 बॉलमध्ये अजूनही 4 रनची गरज आहे. सीसीरला पण विकेट ठेवणं गरजेचं आहे. सिंगल पण इम्पॉर्टंट आहे. 9 बॉल्समध्ये 4 रनची गरज आहे. आणि इकडे बास्केटबॉल. असं वाटलं व्हॉलीबॉल खेळतात की काय. खूप चांगलं पंच केलं तिकडे रोहितने आणि बट हार्ड लक शिशिर. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 8 बॉलमध्ये 4 रनची गरज आहे. चार रनची गरज आहे. स्ट्राइक एंडला बॅटर अक्षय. अवघ्या फक्त 4 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम कॉर्नर स्मॅशर्सला. बट त्या 4 रन्स पण कराव्या लागतील. मॅच अगदी शांत चालू आहे. कुठेतरी मॅच अजूनही जर हे 2 बॉल कसे वसे डॉट आले तर लास्टला 6 बॉल 4, 6 बॉल 3 पण बघायला मजा येईल. या बॉलवर एक चांगला ग्राउंड स्ट्रोक आणि तिकडे सिंगल रन. आणि 3 रनची गरज आहे. बॅटर गणेश. आणि तिकडे मिसफील्ड. स्ट्राइक मात्र गणेशकडे राहील आणि 1 रनने मॅच पुढे जाईल. 2 रन आणि आता 6 बॉलमध्ये 2 रन्स करायचे आहेत. सेमी फायनलची मॅच. जो जिंकेल तो फायनल मध्ये. सहा बॉलमध्ये 2 रनची गरज आहे. थोडी मिसफील्ड झाली नाही तर 6 बॉल 3 पण बघायला मजा आली असती. चला थोडं फास्ट खेळा कारण की अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत. प्लीज. आणि रोहित. रोहित बॉलिंग साठी. आणि जितून इकडे चांगलं ट्राय केलं. स्कोर इक्वल होतोय.
हार्ड लक जितू बट वेल ट्राय. अवघ्या एका रनची गरज आहे. 5 बॉल 1. क्राइस मावळा टीम आपण रेडी राहायचं आहे त्यांच्या विरुद्ध अल्पाईन टायटन्स. आणि अवघ्या एका रन्स पासून दूर आहे कॉर्नर स्मॅशर्स. मात्र या टुर्नामेंट मध्ये फायनल मध्ये जाण्यासाठी फक्त एका रनची गरज आहे. स्कोर इक्वल झालाय. आणि विनिंग स्ट्रोक मॅच जिंकले. फायनल मध्ये जाऊन पोहोचते टीम कॉर्नर स्मॅशर्स. अक्षयने विनिंग स्ट्रोक खेळला, अभिनंदन. आणि पहिली फायनल टीम कॉर्नर स्मॅशर्स. सेलिब्रेशन. क्या बात है. कॉर्नर स्मॅशर्स ने काय सेलिब्रेशन. छत्री त्यांची निशाणी छत्री आहे. चला क्राइस मावळा टीम आपण मैदानाच्या आतमध्ये यायचे. क्राइस मावळा आणि त्यांच्या विरुद्ध अल्फाईन टायटन्स. आपण लवकर मॅच चालू करा. आणि